शिक्षक भरती परीक्षांची वाट पाहणाऱ्या राज्यातील लाखो उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट। गेली अनेक वर्षांपासून ज्या भरतीची तुम्ही वाट पाहत होता त्या भरतीला अखेर मुहूर्त मिळालाय। महाराष्ट्रात 1-2 नव्हे तर तब्बल 10,000 शिक्षकांची भरती केली जाणार आहे। या संदर्भात शिक्षण विभागाकडून सविस्तर माहिती देण्यात आली आहे। शिक्षक पात्रता परीक्षा जून महिन्यात घेतली जाणार आहे, त्यामुळे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। शिक्षक भरती परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। या भरती परीक्षेच्या माध्यमातून राज्यातील शिक्षकांची हजारो रिक्त पदे भरली जाणार आहेत। यासाठी शिक्षण खात्याकडून 2014 पासून टीईटी परीक्षा घेतली जात होती। टीईटी उत्तीर्ण झाल्यानंतर सीईटी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते। यात उत्तीर्ण झालेल्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीसाठी प्राधान्य दिले जाते। असे असले तरी शिक्षक भरती परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी आहे। अगदी 2 ते 3% परीक्षार्थी यात उत्तीर्ण होतात। यामुळे अधिक जागा भरण्यासाठी जाहिरात दिल्यानंतरही अनेक जागा रिक्त राहतात। सध्या 13,500 शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। यावेळी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे। यानंतर राज्यभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे। आता काही कालावधीनंतर शिक्षक विभागाने पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय। शिक्षक भरतीचे परीक्षेचे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून लवकरच जाहीर केले जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।